तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश भालेराव. मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आता आपण आलो आहोत अद्भुत औदुंबर वृक्ष. ह्या वृक्षाची कथा अशी आहे की एके दिवशी एक नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कुष्ठरोग झाला होता. त्याने अनेक देवतांचे उपाय करून पाहिले, पण त्याला काही यश मिळाले नाही त्यात. मग तो आला गाणगापूरला. गाणगापूरला आल्यावर त्यांनी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेतले, म्हणजेच दत्तांचे तिसरे अवतार. दर्शन घेऊन त्याने आपला सगळा पूर्वीचा वृत्तांत सांगितला व महाराजांनी त्यावर त्यांना आज्ञा दिली. समोरून जो लाकडाची मोळी घेऊन जात आहे त्यातलं वाळलेलं उमराचं लाकूड घे. हे जमिनीत लाव व या नदीतले सकाळ दुपार संध्याकाळ तू पाणी घाल. जोपर्यंत या लाकडाला पालवी फुटत नाही तोपर्यंत तू पाणी घालत राहा. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तो रोज त्या लाकडाला पाणी घालू लागला. असे त्याचे वागणे पाहून माणसं त्याची निंदा करू लागली. वाळक्या लाकडाला कधी पालवी फुटते काय? तो म्हणाला, महाराजांनी मला ही आज्ञा केली आहे, मी त्याप्रमाणेच करणार. याची भक्ती पाहून महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले व आपल्या कमंडलूतले अभिमंत्रित पाणी त्या लाकडावर घातले व त्याला पालवी फुटली. तेच हे औदुंबर आणि त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त.